चार्ट ओपन केल्यानंतर जर तुम्हाला समजत नसेल की आता पुढं काय करायचं आणि जर तुम्हाला ट्रेडिंग शिकायची असेल तर चला ट्रेडिंगमधले तुम्हाला मी अशा 6 गोल्डन स्टेप देतो. त्या जर तुम्ही नीट समजून घेतल्या तर ट्रेडिंग तुमच्यासाठी एकदम सोपी होऊन जाईल. पण त्याआधी या व्हिडिओला लाईक करून सेव्ह करा. सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे टेक्निकल ॲनालिसिस. टेक्निकल ॲनालिसिस ही ट्रेडिंगचा बेस आहे. यामध्ये तुम्हाला चार्ट पॅटर्न, कॅन्डलस्टिक, इंडिकेटर, ट्रेंड लाईन हे सगळं शिकून घ्यावं लागेल. दुसऱ्या स्टेपमध्ये तुमचं अकाउंट जर ब्रोकरकडे असेल तर त्यामध्ये फक्त 10 ते 15,000 रुपयांनी स्टार्ट करा. जेणेकरून तुम्ही जे काही लॉस करणार आहे ते स्मॉल असतील आणि त्यामधून तुम्ही शिकू शकता. जर तुमचं अकाउंट ब्रोकरकडे नसेल तर बायोमध्ये लिंक मिळून जाईल. तिसरं म्हणजे प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट. तुम्हाला ट्रेडिंग हे रिस्क मॅनेजमेंटनेच करायचे. जे काही तुमचं एस-एल असेल, टार्गेट असेल ते स्ट्रिक्टली फॉलो करायचे. चौथ्या स्टेपमध्ये एक अशा हाय ॲक्युरेट स्ट्रॅटर्जीवरती काम करा जी तुम्हाला प्रॉफिटेबल बनवून देऊ शकते. हाय ॲक्युरेट स्ट्रॅटर्जी म्हणजे असं नाही की 90-95% ॲक्युरेसीवाली स्ट्रॅटर्जी. 50 ते 60% ॲक्युरेसी जरी दिली तरी खूप झालं. आणि पाचवं म्हणजे मार्केट बंद झालं ना की त्याची प्रॅक्टिस करा आणि ती जी काही तुमची स्ट्रॅटर्जी आहे तिला बॅक टेस्टिंग करा. आता हे फॉरेक्स मार्केट 24 तास चालू असतं. आता हे बंद कधी असतं तर हे वीकेंडला बंद असतं. तुम्ही 5वी स्टेप वीकेंडला फॉलो करू शकता. आणि 6वी स्टेप म्हणजे सगळ्यात महत्त्वाची. तुम्ही जे काही ट्रेड घेताय आणि जे काही मार्केटला ॲनालिसिस करताय त्याचं जनरल लिंक करा. जेणेकरून तुमच्या जे काही मिस्टेक असेल त्या समजून येतील आणि त्यामधून तुम्ही एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकता. आणि खरंच जर तुम्हाला ट्रेडिंगमध्ये करिअर करायचं असेल आणि ट्रेडिंग मराठीमधून शिकायची असेल तर मला फॉलो नक्की करा.